नमस्कार मैत्रिणींनो, मी रोहिणी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर बघा, आता इथं स्लीव्ज स्टिच करून थोडीशी किनार उरलेली आहे, त्याच्यामध्ये मी डिझाईन बनवणार आहे आणि ब्लाऊज पीसचाही मेन फॅब्रिकचा कपडा थोडासा उरलेला आहे, त्याच्यामध्ये ही थोडीशी डिझाईन बनवणार आहे। तर इतकी छान अशी डिझाईन बनवणार आहे, पाहिली तरी तुम्हाला खूप आवडेल। पहा, खूप आकर्षक अशी बनवलेली आहे, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। तर बघा, आता आधी ह्याचा बॅक पार्ट तयार करून घेते। तर ह्याची उंची जी आहे 15 इंच आहे आणि घडी जी आहे ह्याची 11.25 आहे। तर हे जे मापे सांगितलेले आहेत तयार मापे, सिलाई मार्जिन सहित मापे आहेत। पहा, तर बघा, आता हे पूर्ण आधी बॅक पार्ट हा जोडून घेते आहे आणि कुठेही कट न करता, कुठेही जॉईंट न देता ही डिझाईन बनवून दाखवणार आहे। खूप छान अशी बनवणार आहे। पहा, तर बॅक पार्ट आहे असा जोडून घेतलेला आहे, कुठेही पॅच वगैरे ह्याचा निघलेला नाही, कुठेही कट दिलेला नाही। तर पहा, आता पूर्ण बॅक पार्ट हा जोडून घेतला आणि हा उरलेला आता मेन फॅब्रिक हा एक्स्ट्राचा उरलेला कट करून टाकायचा। पहा, कट करून टाकला। आता इथं पहा, आता डिझाईन बनवणार आहे, तर त्याच्यासाठी आता थोडासा आकार काढून घेते। पहा, इथं मेन फॅब्रिकची इथं डिझाईन बनवणार आहे आणि उरलेल्या किनारीपासून स्लीव्जमधल्या। तर पहा, आता व्यवस्थित असं आकार असा काढून घ्यायचा आहे। तर हे व्यवस्थित असा आकार व्यवस्थित दुसऱ्या बाजूला पण छापून घेतलेला आहे। तर पहा आता, आणि मैत्रिणींनो, माझ्या डिझाईनचे पण व्हिडिओ पाहायचा। पहा, मी डिझाईन आणि कटिंगचे एकत्रच व्हिडिओ टाकणार आहे, तर त्यासाठी डिझाईनच्या व्हिडिओलाही चांगला रिस्पॉन्स देत जा, डिझाईनचे व्हिडिओ पाहत जा। खूप छान छान डिझाईन बनवून मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करीत राहील। तर बघा आता डिझाईन काढण्यापूर्वी मी इथं टक्स स्टिच करून घेते। पहा, बॅक पार्टचे इथं नंतरही मला टक्स हे घ्यावंच लागणार आहेत। पहा, इथं 4 इंच रुंदीचा आणि 4.5 इंच उंचीचा अशा पद्धतीने ह्याच्यासाठी मी टक्स दिलेला आहे, स्टिच केलेला आहे। तर पहा, दोन्ही टक्स हे स्टिच करून झालेले आहेत। आता इथं किनारीपासून उरलेल्या किनारीपासून आधी थोडीशी डिझाईन बनवून घेणार आहे। पहा, तर बघा, आता ही किनारी आहे तिथे थोडे थोडे स्टोन होते ते काढून घेते। नंतर आपल्याला सुई खाली आल्यानंतर सुई मोडती। पहा, त्याच्यासाठी आधी स्टोन काढून घेतलेले इथं, कारण ह्या किनारीवरती मला स्टिच करावं लागणार आहे। पहा, पट्ट्या बनवून घ्यायच्या त्या आधी इथं। तर इथं पाहू शकता, ह्या अशा पद्धतीने अर्धा इंच रुंदीच्या ह्या पट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत। तर आता इथं पलटी करून नॉडही बनवू शकत नाही, कारण हे एकदम कडक असल्यामुळे व्यवस्थित असं पलटी होत नाही। तर बघा, इथं अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं पट्ट्या बनवून घेते। पहा, आणि नंतर इथं व्यवस्थित अशी शिलाई करून घेणार आहे, स्टिच करून घेणार आहे। पहा, इथं 4 ठिकाणी अशा लावून घ्यायच्या ते, आणि पट्टीच्या ह्या दोन्ही बाजूला एकदम फिनिशिंगमध्ये किनारीवरती एकदम कडेकडेने शिलाई मारून घ्यायची, म्हणजे एकदम छान असं दिसणार आहे। अशीच आधीमध्ये कुठे पण नाही द्यायची शिलाई। तर पहा, 4 एकदम मस्त अशा लावून घेतलेल्या आहेत। इथं पाहू शकता, एकदम छान अशा लावून घेतलेल्या आहेत। आता इथं जो गळा आहे तिथं पायपिंग करून पट्टी मारून घेणार आहे। पहा, इथं लेस लावायची, त्याच्यामुळे पायपिंग ही लेसवरती एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित अशी बसत नाही, त्याच्यासाठी मी व्यवस्थित अशी पट्टी मारून घेते आतमधून, ज्या गळ्याच्या तिथे पट्टी मारून घेणार आहे। पहा, ह्या अशा पद्धतीने 1.25 इंच रुंदीची पट्टी काढून फोल्ड करून घेतलेली आहे। तर पहा, आता इथं गळ्यावरती मी पट्टी जोडून घेते। पट्टी जोडताना इथं मी कॉर्नरवरती पहा एकदम छोटे छोटे अशा प्लेट्स टाकून घेते, जेणेकरून एकदम फिनिशिंगमध्ये पट्टी ही पलटी व्हावी। एकदम राऊंडमध्ये अशी तिरकी काढली, जरी राऊंडमध्ये आपण एकदम व्यवस्थित अशी जोडायचा प्रयत्न केला तरी पट्टी एकदम अशी आतल्या बाजूने व्यवस्थित फोल्ड होत नाही, त्याच्यासाठी थोडी थोडी प्लेट्स ही टाकूनच घ्यायची। तर इथं पहा, आता या पट्टीवरती दाब शिलाई घेते, जेणेकरून व्यवस्थित अशी आतमध्ये फोल्ड होणार आहे। ती दाब शिलाई ही घ्यावीच लागते पट्टी मारल्यानंतर ब्लाऊजला। तर पहा, आता व्यवस्थित अशी पट्टी जोडून झालेली आहे। तर पहा, आता इथं फ्रिल बनवून घेणार आहे। पहा, एकदम छान अशा आकारामध्ये फ्रिल इथं स्टिच करून घेणार आहे। पहा, पुढे दाखवते। पहा, ह्या ज्या आहेत त्या पट्ट्या 2 इंच रुंदीच्या, आणि आपल्याला जेवढ्या गळ्याची एक साईडची जी आता तुम्हाला पुढे दिसेलच, मी ज्या टायमाला फ्रिल लावणार आहे त्या टायमाला लक्ष देऊन पाहिजे, जेवढी फ्रिल लावलेली आहे त्या गळ्याची जेवढी उंची आहे फ्रिलची लावलेल्या त्याच्या आपल्याला तिप्पट कपडा काढून घ्यायचा, म्हणजे एकदम व्यवस्थित आकारामध्ये
फ्रिल ही काढून होती. ही गोष्ट लक्षात ठेवायची. जेवढ्या लांबीची आपल्याला फ्रिल लावायची आहे, जेवढ्या लांबीवरती डिझाईनवरती, त्याच्यात तिप्पट कपडा काढून घ्यायचा, म्हणजे एकदम मापाची आपली फ्रिल होऊन जाते पहा. तर इथं पहा व्यवस्थित अशी फोल्ड करून घेतली पूर्ण आणि ह्याच्या आता प्लिट्स टाकून छोट्या छोट्या अर्ध्या इंच रुंदीच्या प्लिट्स टाकून घ्यायच्यात आणि फ्रिल तयार करून घ्यायच्या. अशा 2 लागणार आहेत पहा. हे पहा अर्धा इंच अंतरावरती एवढ्या टाकून घ्यायच्या ते. तर कपडा जर आपल्याकडे जास्तीचा जर ब्लाऊजचा उरला तर ते वेस्ट जाण्यापेक्षा ब्लाऊजला लुकही छान येतो. ते अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या आयडियाने डिझाईन ह्या ब्लाऊजवरती बनवू शकतो पहा. तर हे पहा अशा पद्धतीने हे फ्रिल बनवून घेतलेले आहे. अशा आपल्याला 2 लागणार आहेत पहा इथं. तर ह्या इथं मी 2 ह्या बनवून घेतलेल्या आहेत. तर पहा हे जे मी आधी सांगितलेलं होतं की जेवढं आता गळ्याची पहा एवढी उंची जेवढी आहे या पट्ट्याच्या पासून ते हे गळ्यापर्यंत एवढी जेवढी उंची आहे त्याच्यात तिप्पट कपडा काढून घ्यायचा. हे मी आधी सांगितलं होतं. तरच आपल्याला फ्रिलला कपडा हा व्यवस्थित एकदम मापामध्ये होतो. नाहीतर आपण अर्धी जोडली आणि अर्धी परत पुढे जॉईंट देऊन परत फ्रिल तयार करायची, त्याच्यामध्ये खूप कुटाणे होतात. तर त्याच्यामध्ये पहा त्याच्यासाठी एवढी आपली जेवढी फ्रिलची लांबी आहे लागलेली पहा त्याच्यात तिप्पट कपडा काढून घ्यायचा, हे लक्षात ठेवायचं. तर पहा हे अशा पद्धतीने आता दोन्ही पण ह्या फ्रिल ह्याच पद्धतीने लावून घेते पहा. तर पहा आता इथं थोडीशी फोल्ड करून घ्यायची, म्हणजे फिनिशिंगमध्ये दिसावे, धागेदोरे निघलेले दिसू नये बघा कमरेच्या बाजूने. तर बघा अशी व्यवस्थित अशी फोल्ड करून घेतलेली आहे. तर मैत्रिणींनो मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझ्या डिझाईन आवडतात का. डिझाईनला जास्तीचा रिस्पॉन्स येत नाही, त्याच्यासाठी कमेंट करून सांगा डिझाईन पण आवडतात का. तर पहा डिझाईनचे व्हिडिओ पण पाहत जा, जर आवडत असतील तर कमेंट करत जा, लाईक करत जा व्हिडिओला. तर पहा आता ह्याच्यावरती एकदम व्यवस्थित अशी समोसा लेस लावून घेते पहा. ह्याच्याने काय होते खूप छान असा लुक आलेला आहे ह्या डिझाईनला. ह्या लेसमुळे एकदम आकर्षक अशी ब्लाऊज डिझाईन दिसते पहा. हे पहा ही थोडीशी ब्रॉड लेस आहे, याच्यावरती डबल शिलाई देऊन घेणार आहे, जेणेकरून फ्रिलही उचलली जाणार नाही, एकदम चोपून अशी छान अशी बसणार आहे. त्याच्यासाठी डबल फ्रिलवरती लेसवरती शिलाई मारून घेतली पहा. तर पहा दुसरी पण लेस ह्याच पद्धतीने जोडली. तर तुम्हाला डिझाईन आवडली का कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.